मस्त शेतात वगैरे फिरून झालं बघा. आणि आम्हाला मग नंतर यात्रेला जायचं होतं, कारण आमचा तो मानलेला भाव होता आणि लई वेळा बोलवत यात्रेला, तुम्ही येत नाही. मागच्या वेळेस तर आम्ही त्यांची यात्रा जवळून गेलो पण गेलो ना, कारण पावसाळा होता. आणि हे सगळे पुजारी बोकडं कापून कसे रक्तान भरले होते आणि असे ते सुरी घेऊन पाया पडत होते. मला तर खरंच भीतीच वाटली. हे पहिल्यांदाच मी ती प्रथा बघितली. मग पालखीचं दर्शन वगैरे घेतलं अगोदर. मग नंतर मंदिर एवढं छोटं आहे, तिथं खूप गर्दी झाली होती, कारण आतमध्ये जायला एंट्रीच नव्हती. आम्ही बऱ्याच वेळ थांबलो आणि दर्शन घेतलं बघा. हे बंडोबाची यात्रा असते जुजारपूरला म्हणून. मग त्या यात्रेलाच त्यांनी खूप आग्रह करून बोलवलं, त्यामुळं त्यांचा मान राखावा लागला. म्हणून मग अचानक गेलो यात्रेला, कारण सुट्ट्या नव्हत्या तरी पण आधीमध्ये जावं लागलं बघा. मग इथं दर्शन वगैरे घेतलं. किती बघा गर्दी आहे. मंदिर छोटं असल्यामुळं आम्ही म्हणायची एवढे कशी काही लोक आतमध्ये जातात आणि बाहेर येतात. पहिल्यांदाच गेल्यामुळं आम्हाला पहिलाच अनुभव होता. बाहेरून पण बघू शकता तुम्ही किती गर्दी झाली होती, खूप भयंकर. बायका माणसांना तर जाऊच देत नव्हते. मग मस्त अशी पाणीपुरी चालली भावानी माझ्या. ही भाऊजाई आहे आमच्यासोबत. मुलांनी पण इथं खूप एन्जॉय केला बघा. घसरगुंडी आमची सगळी फॅमिलीतली ती. आम्ही सगळा कब्जा केला होता त्या घसरगुंडीवर, कारण एवढे ते एन्जॉय करत होते काय सांगूच नका. यात्रेत गेले म्हटल्यावर खेळणं झालंच पाहिजे. मग आम्ही तिकडे गेले तोपर्यंत माझ्या बहिणीचा मुलगा, मिस्टर आणि भाऊ बसले होते इथं पेत. मग म्हटलं चला यात्रेत गेलो आहे म्हटल्यावर काहीतरी शॉपिंग केली पाहिजे. असलं तरी गोळा करायचं आपल्याला लई हे असतो उल्हास. मग मी पण ही घेतली 2-4 वस्तू आणि मी माझ्या बहिणीला गाडीवर घेऊन गेलतो आम्ही दोघीजण. तर ती म्हणते आता मला पाडते, कारण ब्रेक मारला का ती काही शांत बसत नव्हती, भ्यायची. आणि मस्त असा मग यात्रेला गेलो म्हटल्यावर मटणाचा बेत असतोच. मग बाजरीची भाकरी चुलीवरची, रस्सा. आणि हे दोघं एवढे लाजत होते ना, तिथं जेवण करण्यासाठी आले त्यांच्या इथले. माझ्या काही ओळखीचे नव्हते पण लई लाजत होते आता ओळखीचे असल्याने. पण म्हटलं नाही, त्यांना खोटंच वाटलं. माझी बहीण मग इथं भाकरी करत होती चुलीवर जेवण करून. हे बघा किती लाजतात मुलं. एवढी लाजतात का मला कमेंटमध्ये सांगा. मुली तर एक वेळेस ठीक आहे, पण मुलं पण लाजतात बघा. मला तर खूप हसायला येत होतं. आणि ही माझ्या भावाची मुलं आहेत, 2 मुलं आहेत. दुसरी एक आली ती गेली बघा.